ही घटना जळगाव जिल्ह्यात घडलेली आहे। एखादा माणूस काय करू शकतो याचीच प्रचिती यातून आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या अकुलखेडा गावात प्रेम संबंधातून उद्भवलेल्या वादातून एका विवाहित महिलेची गावठी पिस्तुलातून गोळी झाडून हत्या करण्यात आली। त्यानंतर पिस्तुलातून गोळी झाडून हत्या केली। त्यानंतर विवाहित प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आपली ही जीवनयात्रा संपवलेली आहे। अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश काशीनाथ पाटील यांच्या घरात त्यांची पत्नी अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या मुलीने घरात प्रवेश करताच दोघांचेही मृतदेह पाहिले। तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले। त्यानंतर घटनेची पोलिसांना माहिती दिली। अनिता पाटील या विवाहित होत्या। त्या आपल्या पतीसह अकुलखेडा येथे राहत होत्या। त्यांचे देवा धनगर यांच्यासोबत प्रेम संबंध होते। त्यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती। गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता। याच कारणावरून रागाच्या भरात देवा धनगर अकुलखेडा येथे आला। तो थेट अनिता पाटील यांच्या घरी पोहोचला। तिथे त्याने गावठी पिस्तुलातून अनिता पाटील यांच्या थेट डोक्यात गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यानंतर त्याने स्वतःवर ही गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली। घटनास्थळी आरोपीची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे।